हॅलो नमस्कार पूनम रेसिपी मराठीमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. चला आता मस्त थंडीचा सीझन चालू झाला आहे. बाजारामध्ये भाज्यांची तर मस्त गर्दी वाढली. त्यामध्ये आपलं लाल गाजर कसं मागे राहील. चला मस्त आता या सीझनमध्ये मस्त लालबुंद गाजर मिळतात ना, त्याची तुम्हाला मी मस्त छान अशी भाजी करून दाखवते, जी की मला खूप आवडते. त्यासाठी इथे मी ते पाव किलो गाजर घेतलेत. आता हे गाजर छान स्वच्छ धुवून असे बारीक कापून घ्यायचे, बारीक फोडी करून घ्यायच्या गाजराच्या. याची मस्त अशी आपण सुकी भाजी बनवूयात. त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेणार आहे. इथे मी 2 छोट्या पळ्या तेल घेतलं आहे. आपल्याला तेल छान गरम होऊन द्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले घालून घ्यायचे आहेत. चला आपलं इथे तेल छान तापलं आहे. आता इथे घालायची आपल्याला मोहरी, एक छोटा चमचाभर आपल्याला इथे मोहरी घालायची. मोहरी छान मस्त फुलून द्यायची. इथं आपली मोहरी छान फुलली की आपल्याला इथं बारीक चिरून कढीपत्ता पण घालायचा आहे. कढीपत्ता शक्यतो बारीक चिरूनच घाला, मी पण बारीक चिरूनच घालते, जेणेकरून सगळेजण कढीपत्ता खातील ह्या अंदाजाने मी शक्यतो कढीपत्ता बारीकच चिरून घालते भाजीमध्ये. चला आता आपल्याला कढीपत्ता मोहरी जिरे घालून झाले आहेत. चला आता बारीक चिरलेला इथं गाजर पण घालायचं आहे. आता गाजर पण तेलामध्ये छान मस्त परतून घ्यायचं आहे. चला तिथं वाटाणे पण आपल्याकडे मस्त फ्रेश आता मिळतात, तर मी वाटाणे पण घालूयात. इथं मी छोटी अर्धी वाटी वाटाणे पण घेतलेत, हिरवे फ्रेश मटर. थंडीच्या सीझनचा हाच फायदा होतो, मस्त छान भरपूर भाज्या मुबलक प्रमाणात मिळतात. तर आता इथं आपल्याला मसाले घालायचे. मी तर छोटा अर्धा चमचा हळद पावडर घातली, एक छोटा चमचा इथं आपल्याला घालायची धण्याची पावडर. त्याच्यानंतर मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करा, तुम्हाला कितपत तिखट हवं कितपत नाही. तर इथे मी घरगुती आपला जो लाल मसाला असतो तो 1 चमचा घातला आहे. आणि आपल्याला मिरची पावडर घालायची 2 चमचे, 2 छोटे चमचे इथे मी मिरची पावडर वापरते. ह्या भाजीमध्ये थोडंसं तिखटाचं प्रमाण थोडं जास्त ठेवा, म्हणजे जेणेकरून आपल्या भाजीची तिखट आणि गोड चव मस्त अशी मिळून येते, छान लागते. आता इथं आपल्याला घालायचं चवीपुरतं मीठ. तुम्ही पण या पद्धतीने गाजराची भाजी नक्की करून बघा. माझी आवडती भाजी ती तुमची पण आवडती होईल या पद्धतीने केली तर. चला आता मसाले छान मिक्स करून घ्या आपल्या गाजरासोबत. तुम्ही कशा पद्धतीने भाजी करता ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. चला आपले मसाले पण छान मिक्स करून झालेत. आता झाकण ठेवून ही भाजी आपल्याला मिडियम फ्लेमवर छान शिजवून घ्यायची. अधूनमधून थोडं चेक करून बघूया भाजी आपली शिजली की तळाला चिकटली ते पण बघायला पाहिजे. मी आता भाजी छान मिक्स करून घेते. आपली भाजी अजून थोडी शिजायची बाकी आहे. अजून गाजर थोडंसं मऊसूद होऊन द्यायचं. आता परत झाकण ठेवून थोड्या वेळ याला आपण शिजवून घेऊयात. आता थोड्या वेळानं परत चेक करूया आपली भाजी शिजली की नाही. तुम्ही बघू शकता गाजराचा रंगही बदलला आणि आपलं गाजर छान मऊसूत असं शिजलं आहे. तुम्ही बघू शकता गाजराची भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही, आपली भाजी झटपट शिजून तयार होते. चला आता आपण इथे घालूया शेंगदाण्याचं कूट. इथं मी भाजलेले शेंगदाण्याचं कूट घेतलं अर्धी वाटी. तुम्ही पण शेंगदाण्याचं कूट नक्की वापरा. आता इथे गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची. मोठ्या गॅसवरच आपल्याला ही भाजी छान मस्त शेंगदाण्यासोबत परतून घ्यायची. शेंगदाण्याच्या कुटामुळे या भाजीला अजून छान मस्त चव येते, त्याच्यामुळे तुम्ही शेंगदाण्याचं कूट नक्की वापरा. ते पण भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट वापरा, जेणेकरून आपल्या भाजीला असं उग्र वास येणार नाही आणि खाताना चवीला खूप मस्त अशी लागेल. आता इथं घालूया मस्त आपली फ्रेश हिरवी कोथिंबीर, जेणेकरून आपल्या भाजी अजून चव वाढेल. कोथिंबीर घालून पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायची. इथे आपली भाजी मस्त अशी बनवून तयार आहे, खाण्यासाठी रेडी आहे. चल तुम्ही बघू शकता अगदी मस्त आपली ही भाजी दिसत आहे. मला तर खूप आवडते. तुम्हाला पण आवडते का ते पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि या पद्धतीने नक्की बनवून बघा, तुम्हाला देखील आवडेल. चला आता आपली भाजी मस्त बनवून तयार आहे. आपण आता ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण ही भाजी नक्की करून बघा. आता हे थंडीच्या सीझनमध्ये गाजर खूप छान येते, याची भाजी खूप मस्त लागते. तुम्ही आठवणीने करा. आणि कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.